आणि ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पवित्र वास्तू जी कुठली असेल तर ही इथली आहे बुद्धिझममध्ये. बुद्धिझमच्या अनुषंगाने बुद्धिझमशी रिलेटेड सगळ्यात मोठी वास्तू, सगळ्यात पवित्र ठिकाण जर कोणतं असेल तर ती ही आहे. तिला आपण चैत्यगृह म्हणतो. इथे चैत्यगृह म्हणजे काय तर इथे चैत्य आहे म्हणजे तो स्तूप आहे ज्याला पूजण्याची पद्धत बुद्धिझम मध्ये होती. हे त्यांचं पवित्र स्थळ आहे. सर इथे मागच्या वेळेस मी येऊन गेलो हो. तरी चप्पल काढताना लोक दिसतात पण त्यावेळेस कोणी चप्पल इथे काढत नव्हतं. आता हा प्रभाव काय आहे की इथे जे सिक्युरिटीज आहेत ते ओळखतात आणि त्यांना माहिती आहे की मी आलोय किंवा आपल्यासारखे लोक येतो तेव्हा त्यांना कळतं आणि मग ते बाकीच्यांना सांगतात की शूज काढा. तर ही पवित्र स्थळ आहे. इथे कधी काही बुद्धांचे शारीरिक धातू होते. जसं आपण इतर संप्रदायांचे जशी मंदिर चर्च असतात तसं बुद्धिझम मध्ये हा तो पवित्र स्थळ आहे की जिथे बुद्धांच्या प्रती श्रद्धा व्यक्त केली जात होती. कृतज्ञ श्रद्धा हा शब्द म्हणण्यापेक्षा कृतज्ञता हा शब्द वापरणं योग्य राहील. कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. जसं आपण मंदिरांमध्ये जातो तसंच ही पवित्र स्थळ आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी शूज काढून गेलं पाहिजे. आपण चप्पल काढून आतमध्ये प्रवेश करायला पाहिजे कारण की ही पवित्र वास्तू आहे. आणि तिकडे ज्या वेळेला चैत्यगृहामध्ये किंवा ज्या वेळेला जो स्तूप असेल त्याच्याकडे डिरेक्टली न जाता त्याला पद्धत होती की डाव्या बाजूनी त्याला प्रदक्षिणा घालून उजव्या बाजूनी येऊन मग मध्ये जाऊन त्याला वंदन करण्याची पद्धत पूर्वीपासूनच होती. तर ती आज आपण फॉलो नाही करत पण आत्ता कोणी फॉलो नाही करत पण आपण फॉलो करूया. आपण आता डाव्या बाजूनी क्लॉकवाईज जाऊया. डाव्या बाजूनी जाऊन बरोबर त्याचं प्रदक्षिणा पथ आहे. याला प्रदक्षिणा पथच म्हणतात. हा आता हे नंतरच्या काळात इतर संप्रदायांनी स्वीकारलं. तर प्रदक्षिणा कोणाच्या प्रती घालायची तर बुद्धांच्या प्रती घालायची.